लाडक्या बहिणींनो, खुशखबर खुशखबर खुशखबर. तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते ना बहिणींनो, हप्ता जमा झाला. आणि हे बघा, 2 महिन्याचे एकत्र तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला. जी आर मध्ये काय म्हटलं होतं, जी आर मध्ये नोव्हेंबरचे 1500 रुपये संदर्भातच बोललं होतं, परंतु आता तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचे तर 1500 रुपये आलेच आज, परंतु त्यासोबत डिसेंबरचे पण वेगळे 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणे सुरू झाले. आता तुम्ही म्हणाल, नोव्हेंबरचे 1500 रुपये आणि डिसेंबरचे 2100 रुपये का? हो, आता तुम्हाला 2100 रुपये महिना सुरू होणार आहे बहिणींनो. ही सर्वात मोठी खुशखबर आहे. आणि डिसेंबरचे 2100 रुपये जमा होणे सुरू झाले नोव्हेंबरच्या 1500 रुपये सोबत. तर नोव्हेंबरचा हप्ता भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आला. ज्यांना ज्यांना आला त्यांनी हो म्हणा, कमेंट करून हो म्हणा. चला पटापट पटापट कमेंट करा. ज्यांना ज्यांना हप्ताला त्यांनी यस कमेंट करा किंवा हो म्हणा कमेंट बॉक्समध्ये. आणि हे बघा, ज्यांना कोणाला हप्ता अजूनपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा झाला नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला सांगतो मी आज कोणत्या वेळेत तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल याविषयी माहिती. फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे. लाडक्या बहिणींनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. एक एक माहिती कामाची आहे. सर्व सांगतो सिंपल सोप्या भाषेमध्ये. बघा तुम्ही आता सर्व माहिती. आता चला, हे बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हप्त्याबद्दल तर तुम्हाला सर्व माहिती मी देणारच आहे, परंतु या व्हिडिओमध्ये आपण काय काय माहिती बघणार आहोत त्याविषयी पण तुम्हाला थोडक्यात सांगतो मी. हे बघा, या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत टॉप अपडेट आपण बघणार आहोत. ओके, टॉप अपडेट आपण बघणार आहोत. तसेच महत्त्वाचं ताज्या बातम्या, ज्या बातम्या मी तुम्हाला आता सांगणार आहे या बातम्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला भेटणार नाही. आलं लक्षात? फक्त आपल्या चॅनलवर या बातम्या तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. ओके, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. काय बातम्या आहेत, काय कामाची माहिती आहे, सर्व सांगतो मी तुमच्यासाठी. सर्व घेऊन आलेलो आहे, काही टेन्शन घेऊ नका. तर राज्याची सर्वात फेमस योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेमार्फत दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये दिले जातात, परंतु आता 2100 रुपये हप्ता होणार आहे. आणि डिसेंबरचा हप्ता 2100 रुपये जमा देखील होणे सुरू झाला काही बहिणींना. तर त्याविषयी समजून घेऊया. नोव्हेंबरचे पण 1500 रुपये आले आणि सोबत 2100 रुपये डिसेंबरचे. तर ही माहिती अत्यंत जबरदस्त आहे. लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला सर्व सांगतो या संदर्भात माहिती. आणि हे बघा, आता ज्या बहिणींकडून मोठी चूक झाली होती लाडकी बहीण योजनेमध्ये, त्यांना आता ती चूक दुरुस्त करणार आहे. हो, दुरुस्त करता येणार आहे ती चूक. मी तुम्हाला बोललो तो मागच्या वेळी, हा ऑप्शन देखील येऊ शकतो लाडकी बहीण योजनेमध्ये. आणि अखेरकार तो ऑप्शन आलेला आहे. काय ऑप्शन आहे सर्व सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा. मी फक्त तुम्हाला रोज एकच सांगतो आणि माझी एकच आशा आहे, तुम्ही या व्हिडिओला लाईक करत जा. चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करून घेत जा. आणि जरी तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये मांडा किंवा एखादी कमेंट, छानशी कमेंट करून द्या कमेंट बॉक्समध्ये. म्हणजे हे लिहा तुम्ही फक्त तुम्हाला हप्ता आला की नाही, हो किंवा नाही लिहा. ओके, चला कमेंटमध्ये भरभरून लिहा. बघा आता महत्त्वाचे अपडेट. चला लाडक्या बहिणींनो, आता मी तुम्हाला सर्व माहिती सांगतो. लक्षपूर्वक ऐका. ही माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही बरं का. ही माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही, फक्त मीच तुम्हाला सांगत आहे. कारण एवढी महत्त्वाची अपडेट कोणाकडे येत पण नाही आणि कोणी सांगत पण नाही तुम्हाला. ही माहिती फक्त आपल्याकडे येते सर्वप्रथम. आणि सर्वप्रथम माहिती बघण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या आपलं, कारण सर्वप्रथम अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. हे बघा, तर आता जवळपास भरपूर जिल्ह्यात हप्ता जमा झाला. आजपासून जमा होणे सुरू झालेला आहे हप्ता. हो, आजपासून
नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे. नोव्हेंबरचा हप्ता आला 1500 रुपये आणि त्यासोबत तुम्हाला आता डिसेंबरचा पण हप्ता दिला जात आहे. डिसेंबरचा हप्ता जो आहे तो मिळत आहे 2100 रुपये. तर हे 2 हप्ते दिले जात आहे. त्यामुळे तुम्हाला 2 मेसेज आले असतील बघा. 2 मेसेज आले असतील, चेक करा. कारण 2 महिन्याचा हप्ता एकत्र म्हणजे 1500 रुपयेचा एक वेगळा मेसेज आणि 2100 रुपयेचा वेगळा मेसेज, असा मेसेज तुम्हाला आला असेल बहिणींनो. आता चेक करा. आता किती बहिणींना हप्ता आला त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो मी, आणि किती जिल्ह्यात हप्ता आला. आणि तुमच्या खात्यामध्ये तुमचं कमेंट नाही असेल, तुमच्या खात्यामध्ये हप्ता अजून जमा झाला नसेल, तुम्हाला अजून 1 रुपया पण भेटला नसेल या महिन्याचा किंवा मागील महिन्याचा, तर तुम्हाला त्याबद्दल सांगतो मी. आज तुमच्या खात्यामध्ये किती वाजता हप्ता जमा होईल, चला बघा आता. चला लाडक्या बहिणींनो, अत्यंत जबरदस्त अपडेट मी तुम्हाला आता सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. फारच उत्तम माहिती मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्व माहिती सांगतो, लक्षात घ्या. आता काय सांगत आहे मी तुम्हाला, हे बघा. मंत्री आदित्य तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत KYC दुरुस्तीची केवळ एक संधी दिल्या संदर्भातील माहिती दिली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम ग्रामीण भागातील आहेत. KYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशी आशा ही सर्वांची अनेकदा निवेदने विभागास प्राप्त झाली होती. हे बघा काय झालं होतं की भरपूर लाडक्या बहिणींना KYC करताना ना त्यांनी चूक केली होती. तर तुमच्याकडून पण अशी चूक झाली असेल तर लक्षपूर्वक ऐका, तुमच्यासाठी फार उत्तम माहिती आहे आणि आता तुम्हाला हे दुरुस्त करता येणार आहे. हे बघा, KYC करताना तुमच्याकडून चूक कशी झाली असेल बघा, मी तुम्हाला सांगतो. ते जे पर्याय असतात ते पर्याय तुम्हाला होय करायचे आहेत. म्हणजे तुमचे पती हे सेवेवरती आहेत का, म्हणजे शासकीय सेवेवरती आहेत का, म्हणजे नोकरी करतात का, तर तिथे करत नाही असं म्हटलेलं आहे. शासकीय सेवेत नाहीत आणि ते नोकरी वगैरे करत नाही, त्यांना पेन्शन मिळत नाही मिळत म्हणजे मग होय आहे त्याचं उत्तर. नाही मिळत म्हणजे मग बरोबर आहे ना, नाही मिळत म्हणजे होय. तर काही बहिणींना तिथे नाहीच ऑप्शन पर्याय ओके करून दिलेला आहे. त्यामुळे हा पर्यायासाठी तुम्हाला एडिटचा ऑप्शन मिळालेला आहे, दुरुस्त करता येणार आहे. एडिटच्या ऑप्शनवरती क्लिक करून तो पर्याय तुम्ही होय करून टाका. ओके, ही चूक झाली असेल तर, अन्यथा गडबड होऊ शकते, हप्ता थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे तो पर्याय व्यवस्थित करून घ्या ज्यांच्याकडून ही चूक झाली असेल. तर काही जणांनी बघा आता तिथे आधार क्रमांक पती किंवा वडिलांचा टाकायला सांगितला होता. तिथे घरातील मोठ्या व्यक्तीचा आधार नंबर टाकून दिलेला आहे. काही लाडक्या बहिणींनी मुलाचा आधार नंबर टाकून दिलेला आहे. तिथे पती किंवा वडिलांच्या ठिकाणी मुलाचा आधार क्रमांक टाकून दिला, कारण पती पण हयात नव्हते आणि वडील पण हयात नाही, त्यामुळे मुलांचा आधार नंबर टाकून दिला आहे. तर ते पण एडिट करून घ्या. एडिट करताना आता तुम्हाला तिथे बदल पाहायला मिळत आहे. बदल असा झालेला आहे, पती हयात असतील तर तिथे टिकमार्क करता येणार आहे, घटस्फोटित महिला असेल तर तसं टिकमार्क करता येणार आहे. आलं लक्षात? तर असा ऑप्शन तिथे देण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व आता व्यवस्थित तुम्हाला करता येणार आहे. चला, ही माहिती समजली. पुढे बघा आता माहिती. चला, ही माहिती समजली तुम्हाला. आता पुढे बघा महत्त्वाची माहिती. हे बघा, तर दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशी सर्वांची आशा होती. सर्वजण या संदर्भात मागणी करत होते, निवेदन देत होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबवण्यात येत आहे. म्हणूनच या महिलांना KYC करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन KYC मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात येत आहे. ही तारीख लक्षात घ्या. ज्यांची KYC बाकी असेल ना, त्यांनी 31 डिसेंबर
डिसेंबरच्या पहिलेच KYC करून घ्या, ही शेवटची तारीख आहे. यानंतर मुदतवाढ भेटेल की नाही ते काही सांगता येत नाही, परंतु मुदतवाढ तर आता भेटणारच नाही, कारण हीच मुदतवाढ दिली होती 31 डिसेंबरची. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत सर्वांनी KYC पूर्ण करा. आणि जो एडिटचा ऑप्शन आहे, जी दुरुस्तीचा ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेला आहे दुरुस्तीचा, तर तो दुरुस्तीचा ऑप्शन पण 31 डिसेंबरपर्यंतच असणार आहे. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत तुमची काही चूक झाली असेल KYC करताना तर ते दुरुस्त करून घ्या 31 डिसेंबरपर्यंत. ओके. तर यासोबतच पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी असावी. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बाल विकास विभाग कटिबद्ध आहे, असं देखील अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. आता बघा, पती किंवा वडील हयात नसलेल्या महिलांची KYC कशी होणार, तर पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींची KYC कशी करायची याबाबतची माहिती महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयात देण्यात आली आहे. त्यानुसार महिलांनी स्वतःची KYC पोर्टलवर करून घ्यावी. त्यानंतर त्यांच्या वडिलांच्या किंवा पतींच्या मृत्यूच्या प्रमाणपत्राची प्रत अंगणवाडी सेविकांकडे जमा करायची आहे. हे बघा, KYC करून तुम्हाला काय करायचं आहे, पती वडील यांचा मृत्यू झालेला असेल तर पतीचं आणि वडिलांचं मृत्यूचं जे काही प्रमाणपत्र आहे ती प्रमाणपत्राची प्रत अंगणवाडी सेविकाकडे जमा करावी लागणार आहे तुम्हाला. आलं लक्षात. हे बघा, दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये याबद्दल आता तुम्ही सर्वजण वाट बघत होते, तर ते 1500 रुपये संदर्भात जी खुशखबर आहे ती खुशखबर तुम्हाला सांगतो. सोबत डिसेंबरचा हप्ताबद्दल पण खुशखबर आहे. पहा त्या अपडेट तुम्ही आता एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगतो, महत्त्वाची अपडेट. चला, लाडक्या बहिणींनो, आता मेन मुद्द्याकडे आपण वळणार आहोत. नोव्हेंबरचे 1500 रुपये आणि डिसेंबरचे 2100 रुपयेबद्दल आपण बोलणार आहोत. इथे आता कडक माहिती आहे, लक्षपूर्वक आहे का मी काय सांगत आहे तुम्हाला. आता हे बघा, KYC 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला करायला सांगितलेलं आहे, परंतु आता तुम्ही सर्वजण ज्या हप्त्याच्या आतुरतेने वाट बघत होते त्या हप्त्याबद्दल आपण इथे समजून घेणार आहोत माहिती. हे बघा, तुम्ही नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट बघत होते आणि हा नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला येणे सुरू झालेला आहे 1500 रुपये. ओके, फक्त 1500 रुपये येणे सुरू झालेला आहे नोव्हेंबरचा हप्ता. आणि डिसेंबरचा हप्ता जो आहे, बोललं जात आहे की डिसेंबरचे पण हप्ता जमा होईल आणि डिसेंबरचा हप्ता 2100 रुपये येईल, अशी सध्या चर्चा सुरू झालेली आहे. चर्चा सुरू झालेला आहे, परंतु या संदर्भात कुठलाही GR आलेला नाही, हे लक्षात घ्या. तुम्हाला डिसेंबरचे 2100 रुपये मिळतील की 1500 रुपये मिळतील याबद्दल अपडेट नाही, परंतु 2100 रुपये तर आता लगेच काही तुम्हाला डिसेंबरचा हप्ता दिला जाणार नाही. चर्चा जरी चालू असली तर डिसेंबरचे तुम्हाला सध्या तरी 1500 रुपयेच दिले जातील. हा 2026 लक्षपूर्वक ऐका, नवीन वर्षाच्या 2026च्या पहिल्याच जानेवारी महिन्यापासून जरी शासनाने 2100 रुपये दिले तर खूप बरं होईल, परंतु या संदर्भात अजून निर्णय झालेला नाही. या संदर्भात मागणी जोराने चालू आहे. तर कमेंटमध्ये भरभरून मागणी करा बहिणींनो की जानेवारी 2026च्या पहिल्याच महिन्यापासून आम्हाला 2100 रुपये द्या म्हणून या संदर्भात मागणी करा. ओके, मागणी करा, कमेंटमध्ये मागणी करा. आणि हे बघा, नोव्हेंबरचे 1500 रुपये येणे सुरू झालेले आहे. चेक करा मोबाईलचे मेसेज चेक करा. नोव्हेंबरचे 1500 रुपये जमा झालेले आहेत. भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणे सुरू झालेले आहेत. तुमच्या खात्यामध्ये हप्ता जरी जमा झालेला नसेल तर 1-2 तासात हप्ता जमा होऊन जाईल. आणि जर 1-2 तासात नाही चाला तर उद्या किंवा 1-2 दिवसात तुमच्या खात्यामध्ये पण हप्ता जमा होऊन जाईल, कारण सुरुवात आजपासून झालेली आहे. हळूहळूपणे असं नाही की डायरेक्ट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल, नाही, हळूहळूपणे सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा केला जाणार आहे. आलं तुमच्या लक्षात. आणि राहिला विषय डिसेंबरचा हप्ता,
तर डिसेंबरचा हप्ता तुम्हाला 1500 रुपयेच मिळेल, 2100 रुपये अजून मिळणार नाही, त्या संदर्भात निर्णय झालेला नाही, निर्णय झाल्यावर समजेल. तर 2100 रुपये नाही, फक्त डिसेंबरचे 1500 रुपये मिळणार आणि ते लगेच काही भेटणार नाही, डिसेंबरच्या शेवटी तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. आलं तुमच्या लक्षात. नोव्हेंबरचा हप्ता सुरू झालेला आहे, मोबाईलचे मेसेज चेक करा, नोव्हेंबरचे 1500 रुपये सुरू झालेला आहे फक्त. आणि 31 डिसेंबरपर्यंत KYC करून घ्या, ज्यांची चूक झाली असेल त्यांनी एडिट करून ती दुरुस्ती पण 31 डिसेंबरपर्यंत करून घ्या. धन्यवाद. आता बघा ताज्या बातम्या, टॉप कामाच्या बातम्या. चला आता आपण टॉप कामाच्या ताज्या बातम्या बघणार आहोत. त्यामध्ये पहिलीच बातमी तुम्ही बघू शकता लाडक्या बहिणींनो, इथे PM सूर्यघर. तर मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज, सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या प्रोसेस. हे बघा, केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, PM सूर्यघर मुक्त बिजली योजना संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहे. सरकारने या योजनेच्या माध्यमाने तब्बल 1 कोटी घरांना मोफत वीज देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामुळे देशातील 1 कोटी घराचे छत लवकरच मिनी पॉवर प्लांट बनणार आहे. बघा, मिनी पॉवर प्लांट बनणार आहे. या योजनेतून केवळ 300 युनिट्सपर्यंत मोफत वीज मिळणार नाही, तर अतिरिक्त तयार झालेली वीज सरकारला विकून कमाई करण्याची संधीही नागरिकांना मिळणार आहे. असा आहे योजनेचा मुख्य उद्देश. बघा, या महत्त्वाकांक्षी योजनेचा मुख्य उद्देश देशातील 1 कोटी घरांवर सौर ऊर्जा पॅनल बसवून त्यांना ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवणे आणि वीज बिल कमी करण्यास आहे. यामुळे वीज बिलात वार्षिक 15,000 ते 18,000 रुपयाची बचतही होईल. आता किती मिळते सबसिडी, तर महत्त्वाचे म्हणजे सौर ऊर्जा पॅनलच्या इन्स्टॉलेशनसाठी सरकारकडून 1 किलोवॅट ते 3 किलोवॅट आणि त्याहून अधिकसाठी 30,000 ते 78,000 पर्यंत सबसिडीही मिळते. आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे बघा, असा करा ऑनलाईन अर्ज. सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत पोर्टलवर तुम्हाला जायचं आहे, pmsuryaghar.government.in या वेबसाईटवरती जा. त्यानंतर कन्झ्युमरवरती एक कन्झ्युमर पेज आहे, तिथे कन्झ्युमर असं नाव येईल. कन्झ्युमरवरती क्लिक करा. या कन्झ्युमर पेजवरती जाऊन तुम्ही आपलं नाव सिलेक्ट करा. त्यानंतर कन्झ्युमर लॉग इन निवडा. नोंदणीसाठी तुमचा वैध नोंदणीकृत ग्राहक मोबाईल नंबर टाका. कॅप्चा कोड असेल तो भरा आणि दिशानिर्देश स्वीकारून व्हेरीफायवरती क्लिक करा. मोबाईलवर आलेला OTP टाकून लॉग इन करा. आपले नाव, ईमेल, पिनकोड इत्यादी तपशील भरून सेव्ह करा. अप्लाय फॉर सोलर रूफटॉप या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इंग्लिशमध्ये येईल ते अप्लाय फॉर सोलर रूफटॉप. ओके, तर राज्य, जिल्हा आणि वीज वितरण कंपनी युटिलिटी निवडा आणि तुमचा ग्राहक खाते क्रमांक टाकून फेच डिटेल्सवर क्लिक करा. त्यानंतर ग्राहक तपशील कोड झाल्यावर नेक्स्टवरती क्लिक करून तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट करा. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे. चला, ही बातमी समजली. पुढील बातमी बघा तुम्ही आता. चला आता बघा बातमी नंबर 2, फारच महत्त्वाची बातमी नंबर 2 आहे. 4 दिवस काम 3 दिवस सुट्टी, भारतात लागू होणार नवा नियम. कसं असेल तुमच्या ड्युटीचं शेड्यूल समजून घेऊया. 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी. भारतात 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टीचा नियम चर्चेत. हे बघा, नवीन कामगार कायद्यांमुळे कंपन्यांना लवचिक वेळापत्रकाची मुभा. जपान, जर्मनी, स्पेन सारख्या देशात हा प्रयोग यशस्वी. दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, मुंबई, बेंगळूर, हैदराबाद, पुणे या प्रमुख भारतीय शहरांमधील बहुतेक कार्यालये 5 दिवसाच्या कामाच्या आठवड्याचे वेळापत्रक पाळले जात आहे. परंतु
कामाच्या जास्त ताणामुळे आठवड्यातून फक्त 4 दिवस काम असावे आणि उर्वरित 3 दिवस सुट्ट्या असाव्यात असे कर्मचाऱ्यांना वाटते. जगातील काही देशात जसे की जपान, स्पेन आणि जर्मनीमधील कंपन्या 4 दिवसाचा वर्क वीक शेड्यूल एका प्रायोगिक तत्वावर पाडला जातोय. दरम्यान भारतातील कर्मचाऱ्यांनाही 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टीचा शेड्यूल हवा. पण भारतात हे शक्य आहे का? गेल्या महिन्यात कामगार कायद्यांमध्ये झालेल्या बदलांमुळे भारतात 4 दिवसाचा कामाचा आठवडा सुरू होईल का? सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची कंपनी ते मान्य करेल का? असा प्रश्न विचारला जात आहे. तर बघा, असा प्रश्न विचारला जात आहे. कामगार मंत्रालयाने असे म्हटले आहे की 12 तासाच्या शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांच्या सुट्टीचा किंवा स्प्रेड ओव्हरचा समावेश असेल. जर एखाद्या कंपनी किंवा कार्यालयाने तुम्हाला 4 दिवसाच्या कामाचा आठवड्यात 12 तासांपेक्षा जास्त काम करण्यास सांगितले असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा पेमेंट मिळेल का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यावर बघा, कामगार मंत्रालयाचे म्हणणे आहे की आठवड्यात जास्तीत जास्त 48 तास काम निश्चित करण्यात आलेत. कंपनीला दैनंदिन तासांपेक्षा जास्त कामासाठी दुप्पट रक्कम द्यावी लागेल. चला, ही बातमी समजली तुम्हाला. पुढील बातमी बघा. शेवटची बातमी बघा. चला, शेवटची बातमी आहे बातमी नंबर 3. बातमी नंबर 3 तुम्ही बघू शकता. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आणि ही बातमी तुम्ही आता बघा. बातमी नंबर 3, राज्यात वीज दर कमी होणार. मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा. कर्जमाफीवरही बोलले. बघा, राज्यात विजेचे दर पुढच्या 5 वर्षात वाढणार नाहीत तर दरवर्षी 2% कमी होतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले. हे बघा, पुढील 5 वर्षात दर वाढणार नाहीत तर 2% ते कमी दरवर्षी होणार आहेत असं मुख्यमंत्री साहेबांनी ही घोषणा दिलेली आहे. सर्वसामान्य जनतेसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे, खुश खबर आहे, आनंदाची बातमी. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी वीज दर, शेतकरी कर्जमाफी आणि राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत सांगितलं. गेल्या 15-20 वर्षात विजेचे दर वाढले पण पुढच्या 5 वर्षात कमी होतील असं फडणवीस म्हणाले. विजेचे दरही कमी केलेत. गेल्या 20 वर्षात विजेचे दर हे दरवर्षी 9% वाढायचे. पुढचे 5 वर्ष दरवर्षी 2% कमी येणार आता 2%. तर काही वेळा बिल वाढून येते. त्यात इंधन कर समायोजन हे वर्षाच्या शेवटी व्हायचं पण आता ते प्रत्येक महिन्याला येतं. त्यामुळे कधी 30 पैशांनी वाढतं आणि कधी 40 पैशांनी वीज बिल वाढतं. कमी झाल्यावर कोणी बोलत नाही पण वाढल्यावर त्याची चर्चा होते. पुढच्या 6 महिन्यात 1 लाख मेगावॅट पंप स्टोरेजचे करार होतील. गुजरात, राजस्थानने 50,000 मेगावॅटचे सोलर केले. तसेच 1 लाख मेगावॅटचे सोलर आपण करणार असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलं. कर्जमाफीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की कर्जमाफीबाबत राज्य सरकारनं वचन दिलं आहे. अतिवृष्टीचा ताण आला त्यामुळे बजेट अडचणीत आहे. हे असलं तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची असा निर्णय घोषित केला आहे. समिती तयार केली आहे की कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा, बँकांना होऊ नये. एक प्रकारे हे विचारणीय आहे की 2017-2020ला कर्जमाफी केली तरीही शेतकरी कर्जमाफी मागतोय. याचा अर्थ आपल्या नियोजनात आणि कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीत हे अडचण आहे. यावर एकदम उपाययोजना येणार नाही पण हळूहळू त्यावर हळूहळूपणे
काय उपाय करता येतील आणि त्यातला उपाय म्हणून कर्जमाफी अशा पद्धतीनं समिती काम करताय. 1 जुलैपर्यंत आपली कर्जमाफीची योजना काय असेल ते जाहीर करू. बघा जुलैपर्यंत कर्जमाफी पण होणार आहे, याबद्दल पण मुख्यमंत्री साहेबांनी बोललं. चला ही माहिती समजली, पुढील माहिती समजून घ्या आता. हे बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये फार दमदार बातम्या बघितल्या. मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो, ज्या बातम्या मी तुम्हाला सांगणार आहे त्या कुठल्याही न्यूज चॅनलवरती पाहायला भेटणार नाही, फक्त आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत. तर संपूर्ण बातम्या आपण बघितल्या. चला या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा, ऑल नॉर्थी सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा. यूट्यूब टीमला माहीत आहे, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. आपले चॅनलचे व्हिडिओ हे एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात व्हिडिओ असतात आणि आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही आणि केला जाणार पण नाही. हे यूट्यूब टीमला पण माहीत आहे, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे. धन्यवाद. लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये.